नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का, कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ। तर जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा तो चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं आपल्या हवामान अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। सांगा तर होणार कांद्याच्या भावात घसरण, बाजारपेठेत नवीन कांद्याची आवक वाढेपर्यंत कांद्याचे भाव असेच चढे राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। बाजारपेठेत नवीन कांद्याची आवक वाढेपर्यंत, अजून जोपर्यंत नवीन कांदा मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत कांद्याच्या भावात सध्या तरी अशीच काही परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवली गेली आहे। आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। नवीन कांदा बाजारात येण्यासाठी अजून 8 ते 10 दिवस लागू शकतात, त्यानंतर कांद्याच्या भावात घसरण होण्यास सुरुवात होईल असे बोलले जात आहे। नवीन कांदा मार्केटमध्ये अजून येण्यास उशीर आहे, त्यामुळे तोपर्यंत का होईना कांद्याच्या भावात तेजी वाढ सुधारणा एकंदरीतच बघायला भेटणार आहे। आणि त्यानंतर थोडीफार घसरण कांद्याच्या भावात होऊ शकते असं व्यापारी आणि जाणकारांचं म्हणणं आहे। आता तुमचं काय मत आहे नक्कीच मांडा। मुंबई मेट्रो सिटी सारख्या शहरामध्ये कांद्याच्या भावात वाढ झाली आहे, परंतु ही भाववाढ शेतकऱ्यांचा फायदा यामध्ये नाही, शेतकऱ्यांना तो भाव भेटत नाही, तर व्यापारी किरकोळ विक्रेते यांनाच तो फायदा आहे। आणि सर्वसामान्य ग्राहक हे सांगताय की कांद्याचे भाव गगनाला भिडले, परंतु गगनाला भिडले तर कोणामुळे भेटले, तर ते शेतकऱ्यांमुळे भेटले नाही, तर डायरेक्ट टार्गेट ते शेतकऱ्यांना सांगते कांद्याचे भाव वाढले। आणि सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतकऱ्या विरोधी निर्णय घेऊन या ठिकाणी कांद्याचे भाव पाडण्याचं कारस्थान काम करत असतात, परंतु अशी काही परिस्थिती आहे, त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच कांद्याच्या भावात वाढ तेजी झाली पाहिजे। आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असते। आणि शेतकरी मित्रांनो, जी काही महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचली, व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करा। धन्यवाद। लाईक शेअर सबस्क्राईब करून महाराष्ट्र